हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर बघा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये असेसमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी यामधील थेअरी पार्ट पूर्ण आपण पाहिलेला आहे। त्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहे तो अवेलेबल, तर त्यामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, जेव्हा तुम्हाला थेअरी पूर्ण समजेल तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम हे समजून येणार आहेत। तर थेअरी पार्टमध्ये मी पूर्ण समजून सांगितलेलं आहे कधी काय करायचं आहे ते। ठीक आहे, तर आज आपण प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत। तर सर्वात आधी तुम्हाला प्रॉब्लेम हा वाचून घ्यायचा आहे। हा प्रॉब्लेम तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। तसेच प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथून जाऊन तुम्ही पाहू शकता। तर प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये अतिशय सोपे प्रश्न आलेले होते। यावेळेससुद्धा तुम्हाला अतिशय सोपी प्रश्नपत्रिका येणार आहे, कारण मी प्रॉब्लेम जे समजून सांगितलेले आहेत अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला पेपरमध्ये प्रॉब्लेम सोडवायचे आहेत। तुम्हाला पेपर अगदी सोपा जाईल। तर बघा, आज आपण प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील। तर पहिला प्रॉब्लेम आपण आज अभ्यासणार आहोत। तर बघा, द इन्कम ऑफ अ कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर द असेसमेंट इयर 2015 आणि 16 इज ॲज फॉलोज। तर कोऑपरेटिव्ह सोसायटीचा हा प्रॉब्लेम आहे। तर बघा काय दिलेलं आहे, तर आम्ही तुम्हाला कालच सांगितलेलं होतं 4 हेड आहेत, त्यामध्ये इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस। ठीक आहे, तर या 4 हेडपासून मिळणारं उत्पन्न आहे। तर कोणत्या हेडमध्ये कोणतं उत्पन्न जाणार आहे, तर त्या हेडप्रमाणे तुम्हाला ते उत्पन्न लिहून ग्रॉस टोटल इन्कम ही कॅल्क्युलेट करायची आहे। ठीक आहे, तर बघा, इन्कम फ्रॉम कॉटेज इंडस्ट्री, तर कॉटेजपासून मिळणारं इन्कम हे काय आहे, तर अदर बिझनेस आहे। तर अदर बिझनेसला आपण कितीची वजावट देतो, 50,000ची। ठीक आहे, तर इथे 50,000 आहे, 50,000ला 50,000 आपण हे घेणार आहोत। त्यानंतर इन्कम फ्रॉम मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्युसर ग्रोन बाय इट्स मेंबर ₹10,000। तर इन्कम फ्रॉम मार्केटिंग ॲग्रिकल्चर प्रोड्यूस ग्रोन बाय द मेंबर्स, तर इन्कम फ्रॉम मार्केटिंगचं हे कशामध्ये जाईल, तर इन्कम फ्रॉम बिझनेसमध्ये हे जाईल। तर इन्कम फ्रॉम बिझनेसमध्ये याची तुम्हाला 10,000 हे घ्यायचे आहेत। त्यानंतर पहा, तिसरा आहे इंटरेस्ट फ्रॉम अदर कोऑपरेटिव्ह सोसायटी। तर इंटरेस्ट फ्रॉम अदर कोऑपरेटिव्ह सोसायटी मी तुम्हाला सांगितलेलं होतं, एका सहकारी संस्थेला दुसऱ्या सहकारी संस्थेनं व्याज दिलं असेल तर त्याची वजावट तुम्हाला द्यायची आहे। परंतु हे कोणत्या हेडमध्ये जाणार आहेत, 8,000 इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये। ठीक आहे, त्यानंतर पहा इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, तर घरापासून मिळालेलं उत्पन्न इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये घ्यायचं आहे। त्यानंतर डिव्हिडंड फ्रॉम अनदर कोऑपरेटिव्ह सोसायटी ग्रॉस दिलेला आहे, तर ॲज इट इज हे तुम्हाला डिव्हिडंड कुठं लिहायचं आहे, तर अदर सोर्सेसमध्ये। त्यानंतर पहा इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, हे काय आहे, अदर सोर्सेसपासून मिळणारं उत्पन्न आहे, त्यामुळे हे अदर सोर्सेसमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे। त्यानंतर काय म्हटलेलं आहे, तर कम्प्यूट द टोटल इन्कम ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी। कोऑपरेटिव्ह सोसायटीचं तुम्हाला टोटल इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे। तर चला आपण उत्तर पाहूयात। तर बघा, कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर द असेसमेंट इयर 2024 अँड 2025, पर्टिक्युलर्स अमाऊंट असे 2 कॉलम, याचा तुम्हाला फॉर्मॅट लिहायचा आहे। त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, तर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, तर घरापासून किती उत्पन्न मिळालेलं आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीपासून 7,000चं उत्पन्न आहे, ते तुम्हाला आउटरला लिहायचं आहे। त्यानंतर इन्कम फ्रॉम बिझनेस, तर इन्कम फ्रॉम बिझनेसमध्ये कोणकोणते हेड जाणार आहेत, तर इन्कम फ्रॉम मार्केटिंग, इन्कम फ्रॉम कॉटेज इंडस्ट्री, तर हे दोनच तुम्हाला इथे बिझनेसमध्ये गेलेले दिसतील, तर हे दोन्ही तुम्हाला इथे लिहायचं आहे। याची टोटल किती येईल, तर इन्कम फ्रॉम बिझनेस 60,000। त्यानंतर बघा इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन काही दिलेलं आहे का, भांडवलीपासून काही नाही। त्यानंतर चौथं हेड आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, तर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा, इंटरेस्ट फ्रॉम अदर कोऑपरेटिव्ह सोसायटी,
8,000 हे एक येईल. त्यानंतर डिव्हिडंड फ्रॉम अनदर कोऑपरेटिव्ह सोसायटी हे एक येईल 6,000. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ₹15,000. ठीक आहे. तर हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर याची टोटल किती येईल तर 29,000. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस हे आपलं 29,000 आलेलं आहे. त्यानंतर या चारही हेडची तुम्हाला टोटल करायची आहे. तर काय भेटेल आपल्याला ग्रॉस टोटल इन्कम. ग्रॉस टोटल इन्कम किती भेटली तर 96,000. तर जर तुम्हाला इथे ग्रॉस टोटल इन्कम 20,000 भेटली असती तर तुम्ही इथे इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी आणि इंटरेस्ट ऑन अनदर कोऑपरेटिव्ह सोसायटी याचं इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी आणि हाऊस प्रॉपर्टी यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची वजावट तुम्ही ATPमध्ये दिली असते. परंतु इथे ग्रॉस टोटल इन्कम किती आहे तर 96,000 आहे. त्यामुळे तुम्हाला इथे हाऊस प्रॉपर्टीपासून आणि इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी याचं ATPमध्ये डिडक्शन देता येणार नाही. तर बघा लेस डिडक्शन अंडर सेक्शन ATP. तर ATPमध्ये कोणकोणते जाणार तर इन्कम फ्रॉम कॉटेज इंडस्ट्री 50,000. इन्कम फ्रॉम मार्केटिंग प्रोड्यूस 10,000. त्यानंतर इंटरेस्ट ऑन अदर कोऑपरेटिव्ह सोसायटी 8,000. डिव्हिडंड फ्रॉम अदर कोऑपरेटिव्ह सोसायटी 6,000. तर एवढ्याचीच तुम्हाला ATPमध्ये वजावट देता येईल. तर ग्रॉस टोटल इन्कममधून 74,000 लेस करा. किती राहतील तर 22,000. तर याला नाव द्या टॅक्सेबल टोटल इन्कम. तर अशा पद्धतीने अगदी सोपा प्रॉब्लेम हा कोऑपरेटिव्ह सोसायटीचा आहे. यामध्ये फक्त ग्रॉस टोटल इन्कम काळजी घ्यायची आहे आणि ATPमध्ये डिडक्शन देताना त्याची एक काळजी घ्यायची आहे. बाकी यामध्ये काहीच अवघड नाही. तर अशा पद्धतीने हे कोऑपरेटिव्ह सोसायटीचे प्रॉब्लेम सोडवायचे आहे. जर आणखीन प्रॉब्लेम घ्यायचे असतील तुमच्या प्रॅक्टिससाठी तर तुम्ही मला कमेंट करा. मी आणखीन तुमच्यासाठी प्रॉब्लेम हे घेत राहीन. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रॉब्लेम सुरुवात करणार आहोत. त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.